इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज आपण बोधी वृक्षाबद्दल जाणून घेणार आहोत. तर दोन गोष्टी गौतम बुद्धांना कळल्या की दोन समस्या आहेत. एक म्हणजे माणसाच्या आयुष्यात दुःख येणं आणि दुसरं हे दुःख कसं दूर करायचं ही दुसरी समस्या. आणि याचं ज्ञान त्यांना झालं ते बोधी वृक्षाखाली. बोधी वृक्षाखाली ते गौतम बुद्ध झाले. याला म्हणतात सम्यक संबोधी. आता बघा, सम्यक संबोधी बोध कशाचा झाला तर खऱ्या ज्ञानाचा बोध झाला आणि त्यांना नेमकं आयुष्याचं सत्य काय आहे हे कळलं. हे कळलं कशाखाली तर बोधी वृक्षाखाली. म्हणून त्याला बोधी वृक्ष असं म्हटलं आहे की ज्यांनी बोध त्यांना मिळाला. इथे आपण ध खाली अंडरलाईन करा, कारण धचा संबंध मी पुढे एका धारणा शक्तीशी आपल्या जोडणार आहे. याच्यानंतर बघा, आधी ते बोधिसत्व होते आणि नंतर ते गौतम बुद्ध झाले. बोधिसत्व होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहे तर 10 स्थित्यंतरे मानवाच्या आयुष्यात येणं अत्यंत महत्वाचं आहे. ही 10 स्थित्यंतरे कुठली, कारण ही माहिती आपल्याला मिळणार नाही, म्हणून मला असं वाटलं की ही माहिती मी आपल्याला सांगणं अतिशय आवश्यक आहे. कारण ही 10 स्थित्यंतरे तुमच्या आमच्या आयुष्यात यायला हवी, तेव्हा आपण गौतम बुद्धांच्या मार्गाला चालू लागतो आणि तो मार्ग आपल्याला मिळतो. आपणही बुद्धत्वाकडे जाऊ शकतो. जसे गौतम बुद्ध बुद्ध झाले, परमहंस या स्थितीत गेले, आपणही या स्थितीला आपली वाटचाल सुरू होते. आणि त्याच्यामुळे पहिली स्थिती जी आहे ती आनंद, म्हणजे आनंदी असणं. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा बघा, याचा मागच्या सेशन्स मध्ये मी याची प्रत्येक गोष्टीशी आपल्या शरीराच्यावर त्याचे काय परिणाम होतात, सेल्सवर कसे परिणाम होतात आणि आपल्या ध्यानाशी त्याचा कसा संबंध जोडलाय या गोष्टी मी आधी त्याचा उल्लेख केलाय. त्याच्यामुळे फक्त मुद्दे घेते की पहिली स्थिती ही आनंद, की सगळ्या जगाचं कल्याण होते, ही स्थिती. दुसरी जी आहे ती विमलता, शुद्धता. जेव्हा आपल्याला आनंद मिळतो तेव्हा आपोआप आपण शुद्ध होतो, पवित्र होतो. दादा व्ह्यू मध्येच राहू द्या ना. तिसरी स्थिती जी आहे ती तेजस्विता, सर्वोच्च ज्ञान. जेव्हा आपल्याला सर्वोच्च ज्ञान मिळतं तेव्हा आपण तिसरी पायरी गाठतो. सर्वोच्च ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपल्याला बघा एक आपली ध्यानात सुद्धा प्रगती होते. चौथी जी आहे ती अंचिष्मती. अंचिष्मती याचा अर्थ की चतुर्विध ध्यान, ज्ञान आणि पंचशील तत्व, जे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, अष्टांगिक मार्ग. हे आपण मला वाटतं 10वीच्या वर्गात अष्टांगिक मार्ग आणि पंचशील तत्व शिकलो होतो. अष्टांगिक मार्ग म्हणजे अगदी मुद्दे घेते, कारण हे आपण शिकलो आहोत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, त्याच्यानंतर सम्यक आजीविका. आजीविका म्हणजे उपजीविका. आपल्या घरात जो पैसा येतो तो चांगल्या मार्गाने येतोय की नाही, चांगल्या मार्गानेच तो यायला हवा. त्याच्यानंतर व्यायाम. व्यायाम याच्यामध्ये वाईट विचार, व्यायाम म्हणजे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज नाहीये, वाईट विचार काढून टाकायचे आहेत. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती म्हणजे चांगल्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर सम्यक समाधी, याच्यात दुष्ट विचार नको. आणि सम्यक मन शांती, स्थिर मन, विचार, बुद्धी हे स्थिर ठेवणं. हे आपण अष्टांग मार्गाचा उल्लेख केलेला आहे. तो हा येतो चौथ्या मुद्द्यामध्ये, अंचिष्मतीमध्ये. आणि पंचशील तत्व येतात. आता पंचशील तत्व सुद्धा आपल्याला ठाऊक आहेत. अहिंसा, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, व्यसन न करणे, या गोष्टी. बघा, खूपदा असं होतं की आपण म्हणतो की आपण काही व्यभिचार करत नाही, मनातून विचार वाईट करत नाही, पण SMS च्या माध्यमातून जर आपल्याकडून चुकीचे मेसेजेस जात असतील तर तोही एक व्यभिचाराचाच प्रकार आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टींवर सुद्धा, या 5व्या वाणीवर सुद्धा आपल्याला पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. याच्यानंतर बघा, सुदुर्जया हा एक मुद्दा आहे. सुदुर्जया म्हणजे काय तर निरपेक्ष भावनेनं सगळ्यांकडे बघणं.
हा एक भाव आपल्या हृदयात असायला हवा. त्याच्यानंतर अभिमुखी. अभिमुखी म्हणजे गौतम बुद्ध म्हणतात अपार करुणा. प्रत्येकाबद्दल तुम्हाला करुणा असू देत. जसं निसर्गाबद्दल आहे तशीच प्राण्यांबद्दल असू देत, तशीच मानवाबद्दल असू दे, ही अपार करुणा म्हणजे अभिमुखी. नंतरचा मुद्दा त्यांनी मांडलाय की दुरुग्मा. दुरुग्मा म्हणजे काय, तर दूर जाणे. जसं बघा कमळ पुष्पावर किंवा कमळपत्रावर आपण बघा थेंब येतात, पण ते कसे दिसतात आपल्याला, तसं ते सौंदर्य आपल्याला लक्षात येतं, पण त्याच्यापासून ते वेगळेच असतात. बरोबर ना? तर तसंच आपलं आयुष्य असायला हवं की आपण सगळ्यांमध्ये आहोत, पण आपण त्या गोष्टींपासून म्हणजे जसं यांनी मला हे म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, त्यांनी तर माझा रागच केला, म्हणजे आपल्या मनाची आंदोलनं ही अशी सुरू असतात. तर या गोष्टींपासून आपल्याला दूर जायचंय. एक शेर आठवतो आपल्या सुरेश भटांचा. सुरेश भटांचा असा शेर आहे की रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. म्हणजे आपला पाय हा आपल्याला मोकळा ठेवायचा आहे, इतकंच गौतम बुद्धांच्या शब्दात दुरुगमा असं ते म्हणतात. त्याच्यानंतर धर्माचं ज्ञान ते सहज सोप्या शब्दात देऊ शकतात. ही जी व्यक्ती असते ना, की ही सहज सोप्या भाषेत आपल्याला काय म्हणायचे ते पटवून सांगतात. शिक्षक बघा कसं सोप्या भाषेत शिकवतात मुलांना. कधी कधी प्राध्यापकाला तोच तुम्ही जॉब द्या, तर तो जरा अवघड भाषेत समजावून सांगेल. तर शिक्षक आणि प्राध्यापक जरा थोडंसं विनोदी वृत्तीनं सांगते की कसा ओळखायचा. तर शिक्षक तो की जरा सोप्या भाषेत मुलांच्या हृदयाची भाषा जाणून तो जर सांगत असेल तर तो आपण शिक्षक म्हणू. आणि प्राध्यापक जरा अवघड भाषेत शिकवतो तर त्याला आपण प्राध्यापक म्हणू. हा जरा विनोदाचा भाग केला, पण खरं प्राध्यापक पण शिक्षक म्हणूनच त्यांना शिकवायला हवं. मी प्रोफेसर आहे आणि मी जरा वेगळ्याच थोडासा उच्च काय म्हणायचं भाषा आणि याचा जर वापर केला तर ती भाषा मुलांना कठीण होते. तर त्याच्यामुळे मुलांना समजेल उमजेल त्याच भाषेत आपण शिकवावं. सॉरी. त्याच्यानंतर आहे अचल. अचल म्हणजे स्थिर राहणे, वृत्ती ही स्थिर असणे. आणि नंतर आहे साधुमती. साधुमती हा जो मुद्दा आहे की सर्व दिशांचं ज्ञान होणं, सर्व धर्म शास्त्र यांचं ज्ञान होणं. आणि नंतरचा मुद्दा आहे धर्ममेध. धर्ममेध म्हणजे बुद्धांची दिव्य दृष्टी. जशी बुद्धांना दिव्य दृष्टी आली तशीच आपल्यालाही दिव्य दृष्टी येते. आता बुद्धांच्या जीवनावर कुठल्या कुठल्या ऋषींचा परिणाम झाला हे आपण बघितलं. तर कपिल मुनींच्या तत्वज्ञानांचा बुद्धांवर खूप परिणाम झाला आणि त्यांची काही सूत्र बुद्धांनी आपल्या शिकवणुकीत पण घेतलेली आहेत. तसेच 10 ऋषींचा उल्लेख त्यांनी केला आहे. आता इतका उल्लेख मी आज करू शकत नाही की 10 ऋषींनी ते जे मंत्र शोधलेत ते अगदी त्यांनीच ते शोधले आहेत आणि त्याचा परिणाम एक चांगला होतो मनुष्याच्या जीवनावर. आता मंत्रांपासून गौतम बुद्धांची फिलॉसॉफी ही वेगळी आहे, पण त्यांनी त्यांना ऍप्रिशिएट केलं असं मी आपल्याला जरूर सांगू इच्छिते. आता बघा, धचा संबंध या धारणा शक्तीशी आहे. हा भाग परमपूज्य डॉक्टर सुनील काळे यांनी आपल्या व्याख्यानात एका संवाद साधला होता. तो भाग या ध बोधी वृक्षाचा कसा संबंध येतो, ध या अक्षराचा कसा संबंध येतो हे मी आपल्याला उलगडून सांगू इच्छिते. की ध म्हणजे धारणा शक्ती. याच्यावरून ते सांगतात की कुठलाही ज्ञान अर्जित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूची एक क्षमता असते. बघा, कुणाची क्षमता ही कमी असते, कुणाची क्षमता ही जास्त असते. आपण ते जे ज्ञान आहे ते अर्जित करत असतो, ते संपादित करत असतो, ते मिळवत असतो. गौतम बुद्धांना ही आत्मज्ञान कुठे मिळालं तर ते बोधी वृक्षाखाली मिळालं. आणि दादा पुढे म्हणतात की प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एक धोरण, पुन्हा ध येतो, धोरण निश्चित करत असतो आणि यश अपयश या धोरणावर अवलंबून असतं. जसं बघा, आपण 12 राशींचा जर विचार केला तर 12 राशींमध्ये
आता प्रतिभाताई पण पटकन त्या राशी सांगतील की मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि गुरुतत्वाची रास जी आहे ती धनु म्हणजे ध आलाच. तर आता बघा की गुरु जेव्हा ध अक्षराचा पुढेचा मुद्दा मांडते, आपण पार्वती क्रियेमध्ये आपल्या आज्ञा चक्राला ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि जेव्हा आपले गुरु आपल्याला गंध लावतात, गंध इथे मी एका वेगळ्या अर्थाने सांगते की गंध म्हणजे हे आज्ञा चक्राचा हा तृतीय नेत्र आहे, हा ऍक्टिव्हेट होतो. हे म्हणजे गंध की गुरूंना माहिती असतं की माझा जो शिष्य आहे, माझा जो अनुयायी आहे, त्याच्यामध्ये प्रगती कशी घडवून आणायची. आणि त्याच्यामुळे इथे पुन्हा आपण गंध म्हणतो, म्हणजे धारणा शक्ती आपल्यातली वाढवल्या जाते. हळूहळू या पायऱ्या आहेत की धारणा शक्ती तुमची कशी वाढवल्या जाते. आता मंत्रांच्या साह्याने पण धारणा शक्ती वाढवल्या जाते. आपण सकाळी सूर्याला अर्घ्य देतो, जे मनशक्ती केंद्र आहे ना, तिथे पहिल्या याचा उच्चार करत नाही, त्याच्यामुळे मी तसाच उच्चार करते, कारण तोच मी ग्रहण केलाय. धियो योनः प्रचोदयात तत् सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो योनः. ध चा उच्चार बघा तुम्ही, ध या अक्षरावर जोर द्या. आपली आकलन शक्ती ही वाढते, आपली धारणा शक्ती ही वाढते. कशामुळे? तर सूर्याच्या तेजामुळे. म्हणजे त्या मंत्राचा त्या देवतेशी कसा संबंध येतो की आपली धारणा शक्ती वाढते. त्याच्यानंतर दुसरा मंत्र हा मी आपल्याला मागे सांगितला होता की राधाधर मधु मिलिंद जय जय रमा रमण हरी गोविंद जय जय. हा जो मंत्र आहे हा दिव्य मंत्र आहे, आणि या दिव्य मंत्राने सुद्धा आपली आकलन शक्ती, आपली धारणा शक्ती ही वाढत असते. बघा, प्रत्येक विषयाची फाईल, आपण जे ज्ञान ग्रहण करतो या विषयांच्या फाईल्स आपल्या आपल्या कॉम्प्युटरमध्ये, म्हणजे अगदी हजारो कॉम्प्युटर्स लावले तरी आपल्याला हे कॉम्प्युटर्स हरवू शकत नाही, इतकी शक्ती आपल्या या मेंदूमध्ये आहे. म्हणजे इतक्या फाईल्स आपल्याकडे स्टोअर आहेत, आपल्याकडे साठवलेले आहेत. हे जे आहे आपलं डोकं, हे कैलासधाम आहे. मागे हा भाग सगळा मी घेतला होता, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, गुरुचे पाय कसे उमटतात इथे. हे वैकुंठ आहे आपलं. वैकुंठात पासून इथे गुरुंचे 2 पाय आज्ञा चक्रावर उमटतात, आणि ते घेऊन जेव्हा आपण इथे येतो, सहस्रावर येतो, तर सहस्रारावर आपलं हे कैलास धाम आहे. म्हणजे कैलास धामाला काही जाण्याची गरज नाही. इथे तुम्ही ध्यान जरी केलं तरी हा जो प्रवास आहे वैकुंठ ते कैलास धाम फक्त एकच पायरीचा आहे मास्टर्स, की आपल्या गुरूंच्या मदतीने जेव्हा आपण त्यांचा हात पकडतो तेव्हा इथे कैलास धामावर यायला आपल्याला वेळच लागत नाही, आणि आपला प्रवास हा इकडेच जाण्याचा आहे. बघा, या निसर्गातून आपल्याला कशा धारणा शक्तीचा आपण जरा अभ्यास करू की निसर्गातून कसं आपण मिळवतो. तर आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा काहीतरी कधी कधी असे विचित्र आवाज येतात की झाडांची अशी सळसळ होते, पाखरं घाबरून आवाज करतात, त्याच्यानंतर बंदरं आवाज करतात, असं ची असा जो त्यांचे उद्गार असतात ते असे घाबरलेले असतात. कुठेतरी कावळे चिमण्या जेव्हा उडतात तेव्हा एक विलक्षण वेगळा आवाज करून, ध्वनी करून ते उडतात. तर आपण जेव्हा त्या वाटेने जातो, पटकन समोरचा व्यक्ती म्हणतात त्या वाटेने जाऊ नका कारण तिकडून वाघ येतोय. हे कसं कळतं? तर या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड त्याच्या मेंदूमध्ये असतो की या गोष्टी घडतात, असे जेव्हा पाखरं ओरडतात, असं जेव्हा बंदरं चित्कार करतात तेव्हा समोरून वाघ येत असतो. बरोबर, आपण सावध होतो, आपण आपली वाट बदलतो. निसर्गाचा दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगते धारणा शक्तीचंच, की जेव्हा आपले हवामान खातं अंदाज करतं बघा की आज पाऊस येणार आहे, मुंबई में आज बहुत भारी वर्षा होने वाली है, किंवा विदर्भात पाऊस येणार आहे, आणि बिलकुल पावसाचा टिपूस सुद्धा नसतो. होतं की नाही? हवामान खातं सांगतं आणि पाऊस येत नाही, बरोबर. पण बघा, हे निसर्ग कसं आपल्याला सांगतो की जेव्हा तुम्ही पण बाहेर जाऊन बघा आणि कावळ्यांनी कुठे घरटं बांधलंय ते बघा. कावळ्यांनी जर सगळ्यात वर घरटं बांधलं असेल, सगळ्यात वर टॉपला, तर त्या वर्षीचा पाऊस जो आहे तो कमी पडतो, अतिशय कमी पाऊस पडतो. कावळ्यांनी जर घर मध्ये बांधलं असेल, कावळ्या आणि चिमणीनी, तर कावळ्याच्या ह्याच्यावरून जरा जास्त ठरवतात, तर तो पाऊस हा मध्यम असतो.
आणि जर घरटं हे खाली बांधलेलं असतं तर तेव्हा अगदी मुसळधार पाऊस येतो त्या वर्षी. ते कावळ्याच्या घरट्याच्या वरून अंदाज केले जातात की पावसाची स्थिती या वर्षीची कशी असेल, आणि त्या स्थितीवरून माणसं ठरवायची की आपण किती साठा करून ठेवायचंय. कारण सगळं अरण्यात त्यांना अन्नाचा धान्याचा साठा करून ठेवावं लागायचं. त्याच्यामुळे हवामान खात्यापेक्षा सुद्धा आपण बाहेर जा आणि निसर्गाला विचारा की कावळ्यानं कुठं घरटं बांधलंय ते बघा. आपल्याला आपली धारणा शक्ती सांगते की आज या वर्षी पाऊस कसा येणार आहे. असं मारुती चितमपल्लीनी याच्यावर खूप संशोधन केले आहे. प्रसिद्ध लेखक मारुती चितमपल्ली, सध्या ते सोलापूरला राहतात. बरीच पुस्तकं आहेत त्यांची, खूप जास्त आता त्याच्याबद्दल नाही सांगू शकत. कुत्रे मांजरं बघा, त्यांचं जर पोट दुखत असेल, कुत्र्याला बरं नसेल, मांजराला बरं नसेल, तर तुम्ही तुमच्या लक्षात येत असेल की ते दुर्वा खातात, बरोबर ना? असं झाडाला स्वतःच अंग पुसतात, भिंतीला असं अंग पुसतात आणि जाऊन लोळतात, गवतावर लोळतात. दुर्वा का खातात? घसा त्यांचा खराब झाला असेल, पोट त्यांचं बिघडलं असेल, तर ते दुर्वेला म्हणजे ते गवत जे आहे ना ते सेवनच करतात असं आपण म्हणू. एकदा असा प्रयोग केला मी, माझा घसा खूप दुखत होता. दुर्वा स्वच्छ आणल्या घरी. मी काही युट्यूबवर नाही बघितलं, तुम्ही चेक करा हवं तर. मला जो अनुभव आला इंट्युशननी तो मी केला की घसा दुखत होता, दुर्वा धुतल्या आणि त्या दुर्वेचा रस घेतला, माझा घसा बरा झाला. त्याच्यानंतर आपला ओठांची रचना बघा, ही एका धनुष्यासारखी आहे. पुन्हा ध येतोय. आपली धारणा शक्ती वाढवण्यासाठी सोपं टेक्निक काय आहे? वरचा ओठ आहे हा स्थिर राहतो आणि खालचा जो ओठ आहे हा हलत असतो. फक्त मगरीचा दोन्ही ओठ हलतात, पण आपला वरचा स्थिर आणि खालचा हलतो. तर बघा, खालची ही प्रत्यंच आहे. म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा रामबाण सोडायचे की रावण बाण सोडायचे, आपल्याला कसं बोलायचंय. जर आपल्याला आपल्यातली धारणा शक्ती वाढवायची आहे तर आपल्याला प्रत्येकच वेळेला चांगलं बोलायला हवं. म्हणजेच दुसऱ्याचा अंतःकरण जपायला हवं. आपली धारणा शक्ती ही आपोआप वाढते आणि याचा परिणाम आपल्याला उलगडत जातो, आपल्याला समजत जातो. मला वाटतं धारणा शक्तीबद्दल आतापर्यंत मी आपल्याला बरीच माहिती दिली की आपल्याला धारणा शक्ती कशी वाढवायची. आता थोडं या बोधिवृक्षाबद्दल सांगते की आता बोधिवृक्षाची स्थिती काय आहे सध्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिहारमध्ये जरा थोडं सांभाळून घ्या, घसा दुखतोय त्याच्यामुळे. हा जो बोधिवृक्ष होता, या बोधिवृक्षाला तीनदा याच्यावर संकट आले. पहिल्यांदा अशोक राजाच्या घरातल्याच एका व्यक्तीने या बोधिवृक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रयत्न जरी केला तरी याचे जे मूळ होते ते इतके सशक्त होते की पुन्हा हा वृक्ष उभा राहिला आणि 800 वर्ष तो सुरक्षित होता. त्याच्यानंतर म्हणजे याच बोधिवृक्षाच्या खाली अशोक आपल्या मुलांना त्याची टहनी, त्याचे फांद्या देतो आणि म्हणतात की हे तुम्ही श्रीलंकेमध्ये जाऊन लावा आणि श्रीलंकेमधून याचा प्रचार, या धर्माचा प्रचार आणि प्रसार करा. तेव्हा अशोकाने आपल्या दोन्ही मुलांना श्रीलंकेत पाठवलेलं आहे. या वृक्षाखालीच उभं राहून त्यांनी ही दीक्षा आपल्या मुलांना दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे बंगालचा राजा शशांक, यांनी हा बोधिवृक्ष जाळून टाकला. याचा इतका राग आणि तिरस्कार होता की त्यांनी जाळून टाकला. पण त्याच्यानंतर सुद्धा जो अलेक्झांडर कलिंगम जो होता, त्यांनी याची टहनी श्रीलंकेमधून आणली आणि ती लावली. पण जाळला तरी त्याचे जे मूळ होते ते पुन्हा म्हणजे होतेच, तो वृक्ष वाढतच होता. पण त्यांनी हा प्रयोग केला. आणि तिसऱ्यांदा आपदा आली ते वर्ष संख्या 1876, की तेव्हा पण हा बोधिवृक्ष नष्ट झाला होता. पण पुन्हा हा वृक्ष लावण्यात आला श्रीलंकेवरून फांदी आणून.
तर त्याच्यामुळे आज हा वृक्ष अजूनही इथे अबाधित आहे आणि याची खूप काळजी घेतल्या जाते. 5 लाख लोक दरवर्षी या जागेचं, या पवित्र स्थानाचं दर्शन घ्यायला येतात आणि 2 लाख तर विदेशी असतात. आज आपण या बोधिवृक्षाला शरण जाऊ, ज्या बोधिवृक्षानं गौतम बुद्धांना बुद्ध केलं. त्याच बोधिवृक्षाला आपण शरण जाऊ आणि आपण त्यांना प्रार्थना करू की हे बुद्धत्व आमच्या प्रत्येकात येऊ दे, आमच्या कुटुंबात येऊ दे. हे बुद्धत्व प्रत्येक घराघरात येऊ दे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते मास्टर्स, ही परमहंस स्थिती आहे, ही ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली स्थिती आहे, ही विवेकानंदांनी सांगितलेली स्थिती आहे, ही समर्थांनी सांगितलेली स्थिती आहे, संत कबीरांनी, मुक्ताईनी, जनाबाईंनी सांगितलेली स्थिती आहे. प्रत्येकाची व्याख्या वेगळी, पण तत्व एकच आहे, बुद्धत्व म्हणजेच परमहंस स्थिती. आपल्याला विनंती करते की आपले डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे, आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. दादा एकदा आवाज बघून घेऊ का, म्हणजे तुम्हाला नीट येतो की नाही तो. आवाज किती ठेवू मी तेवढं सांगा कृपा करून. स्क्रीन येत नाहीये ना याच्यावर. आवाज एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. ओके दादा, आपले चष्मे कृपा करून बाजूला काढून ठेवावे. आवाहन करते, पितामह ब्रह्मश्री बद्री सर, मेरे दोस्त और गुरु, बाबा समर्थ रामदास स्वामी, गौतम बुद्ध, माता यशोधरा, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी, शंकर महाराज,
ऊर्जा आहे मास्टर्स, किती संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात अगदी पावलापासून आपल्या पावलाचे जे कडा आहेत ना, त्या कडांमधून सुद्धा ऊर्जा आपल्या शरीरात येते. टाचेच्या तिथून बघा ऊर्जा आत येते, बोटांच्या तिथून ऊर्जा आत येते, संपूर्ण ऊर्जेला आपल्या शरीरात बघा. ज्यांची गुडघे दुखतात आहे त्या माऊलींनी सरळ पाय करावे. संपूर्ण मांड्या कशाने भरून गेले. मूलाधार, स्वाधिष्ठान, किंचित 4 बोट वर या. मणिपुरामध्ये या. अनाहत, दोन्ही खांदे आणि हात, संपूर्ण पाठ ऊर्जेने भरून गेलेली आहे. आपली मान आणि आपलं संपूर्ण डोकं एकदम शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. एक खोल श्वास घ्या आपल्या पोटापर्यंत आणि हळूहळू सोडा. सोडताना सगळ्या वेदना दुःख निघून गेलेले आहेत हा भाव ठेवा. पुन्हा श्वास घ्या. या ब्रह्मांडाची ऊर्जा मी घेतो आहे, मी घेते आहे असं स्वतःला म्हणा. या ब्रह्मांडातून संपूर्ण ऊर्जा मला मिळते. आणि श्वास सोडताना माझ्या आयुष्यातले सगळे दुःख कायमचे दूर निघून गेलेले आहेत हा भाव ठेवा. पुन्हा श्वास घ्या मास्टर्स आणि सांगा, मी संपूर्णपणे शांत झालोय, स्थिर झालेलो आहे, झाले आहे. मी सगळ्यांना क्षमा केलीये. श्वास सोडून द्या. आता तुमचं संपूर्ण शरीर शांत झालंय.
अजून शांत मास्टर्स. आपण बोधी वृक्षाखाली आलो आहोत. बोधी वृक्षाखाली आपण सगळे गोलाकार बसलेलो आहोत. बोधी सत्वापासून बोधी तत्वापर्यंतचा प्रवास गौतम बुद्धांनी 4 आठवड्यात पूर्ण केला. आज त्यांना बुद्धत्व मिळालेले तो दिवस. आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत. सात दिवस ते त्या वृक्षाकडे बघत होते असं म्हणतात. आपणही आपल्या मनाच्या नजरेतून या वृक्षाला बघतो आहोत. प्रचंड मोठा वृक्ष, याची सळसळ, याचं तेज, पखरांचे आवाज, अनेकविध पाखरं आहेत तिथे. आणि पिंपळ वृक्ष म्हणजे खुद्द भगवान कृष्ण. त्यात मी आहे असं भगवंतच म्हणतात. या संपूर्ण ऊर्जेशी आपण जोडल्या गेला आहात. या वृक्षाचं तेज, या वृक्षाचं चैतन्य हे बोधिसत्व आपल्या संपूर्ण हृदयापर्यंत पोचलंय. संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदयात जाऊ द्या मास्टर्स. आपण जितकं ओपन होता, जितकं स्वतःला खुलं करता, इतके प्रत्यय आपल्याला येतील. आपल्या हृदयात ही प्रोसेस सुरू झालेली आहे. संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदयापर्यंत पोचते. आपण या तेजाशी, चेतनेशी एकरूप झालेला आहात. प्रचंड ऊर्जा, सूर्यनारायणाचा प्रकाश आणि संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदयातून आणि आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरभर पसरलेली आहे. फील करा.
ही ऊर्जा इतकी मोठी आहे की या झाडावरचा सुद्धा प्रत्येक पक्षी ध्यानस्थ झालेला आहे. सगळे हिंस्त्र श्वापद ध्यानस्थ आहेत. आणि आता गौतम बुद्धांनी ज्या जागेवर आपण सगळे जण बसलेलो आहोत त्या जागेपासून ते 16 पावलं चाललेत. आपण आपल्याच जागेवर आहोत मास्टर्स. फक्त दृश्य बघा. ते आपलं सुंदर पाऊल जसं टाकत होते त्या ठिकाणी कमळ उमलत होतं. प्रत्येक पावलागणिक कमळ आणि जसे जसे ते पावलं टाकतात तसे तसे कमळ उमलतात आहेत. या वाटेत 16 पावलांची 16 कमळ उमललेत. या संपूर्ण कमळांशी या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. फील करा मास्टर्स. सुंदर मोठे मोठे कमळ आहेत. 16 कमळ. संसार रूपी बोधी वृक्ष. या संसारात राहून कसं जगायचं, कसं ज्ञान मिळवायचं, अर्जन करायचं, तर ही कमळं म्हणजे कोमलता, तपस्या, शुद्धता, पवित्रता, सदाचार, सद्गुण कसे अंगीकारायचे हे शिकवणारी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये घडतात आहेत. आतापर्यंत आपण दुसऱ्याला मदत करायची की नाही, नको मी नाही करणार, बघ दुसरा करतो का ते, अशी वृत्ती. पण आता मात्र समोरच्याला त्याचं भलं होण्यासाठी मला मदत केलीच पाहिजे हा विचार, ही वृत्ती आपल्यात आपोआप आलेली आहे. कालपर्यंत मी आकडे मोजले, इतके कसे खर्च करू, इतके कसे देऊ, पण आज समोरच्याचं कल्याण करण्यासाठी
माझ्या हातातून मी सहजपणे मदत करतोय, मदत करते. समोरचा उपाशी आहे ना, त्याची भूक मी जाणते, त्याच्यातला परमेश्वर मी जाणते. समोरच्याला कुठलं समाधान मिळेल, ती मदत, तो परमेश्वर आहे, मी समजून मी करते, मी करतोय. हे ज्ञान आपल्याला आज झालंय की प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे. मग भेदभाव कशाला, मग उणी दोणी कशाला काढायची? त्याच्यातला परमेश्वरच बोलतोय ना. ती नजर, ती वृत्ती आपल्यात आलेली आहे. आपलं संपूर्ण शरीर हे तेजोमय झालेलं आहे. कण अन कण सोनेरी झालेला आहे. आपल्या सगळ्या कोशांमध्ये हा प्रकाश पोचलेला आहे. आपल्या हृदयात आपले गुरु आहेत ना स्ट्रेस. आपले गुरुच आपल्याला मदत करतात. फील करा मास्टर्स. आज जे काही होत आहे ते अद्भुत होत आहे. संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जा आपण महसूस करतो आहोत.
डमरू बजे, हर हर गण गण घंटा बजे। डम डम डमरू बजे, हर हर गण गण घंटा बजे। भोलेनाथ शंभो, हर हर काशीनाथ शंभो। हर ओम, हर ओम, हर ओम। हर हर काशीनाथ शंभो। भोलेनाथ। हर ओम, हर ओम, हर ओम। हर ओम। हर हर। वाहना नागभूषण
शिव 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 हर 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 आज एक खूप मोठी गोष्ट घडली आहे मास्टर्स. ज्यांनी ज्यांनी आपले व्हिडिओज ऑन ठेवले आहेत त्यांना त्यांना तर जास्त अनुभव आले असतील की संपूर्ण बोधी वृक्षाची ऊर्जा ही त्यांच्या हृदयात बोधी तत्व आणि बोधी वृक्षाची ऊर्जा खूप वर गेलेली आहे. रंध्रातून संपूर्ण ऊर्जा शरीरभर आणि कोशात पसरलेली आहे. एक दिव्य अनुभूती आपल्याला आलेली आहे आणि आपलं एक पाऊल हे परमहंस स्थितीकडे पोहोचलेलं आहे, वाढलेलं आहे. ही स्थिती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेली आहे ही हृदयापासून प्रार्थना करते. ऊर्जा इतकी मोठी आहे मास्टर्स की बोलताना जरा अवघडतंय. आज आपल्याला निशब्दतेतच खूप काही शिकायचंय. त्या शब्दांची गरज फास्टर नाही या स्थितीत आपण येत आहोत. संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरभर, आपल्या घरभर, आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीमध्ये, गावामध्ये, राष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली आहे. हा भाव मनात आणा आणि आपले दोन्ही सुंदर हात आपल्या डोक्यावर ठेवा. ही ऊर्जा स्थिर करा. आता दोन्ही हात आपल्या हृदयावर, दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. या विश्वातील मुली सुरक्षित आहेत, स्त्रिया सुरक्षित आहेत, गाई वस्त्र सुरक्षित. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपले सुंदर डोळे हळूवारपणे उघडले. ज्यांना ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्यांना सगळ्यांना हृदयापासून दंडवत प्रणाम आणि धन्यवाद देते. पितामह ब्रह्मश्री पत्री सर, महावतार बाबाजी, समर्थ रामदास स्वामी, गौतम बुद्ध, माता यशोधरा, महादेव महादेवी, सूर्यनारायण भगवान, शंकर महाराज,
आणि सगळे साधू संन्यासी संत किती जण होते काय सांग. सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम. ताई खूप छान, बोटामध्ये ऊर्जा जाणवत होती आणि खूप छान ध्यान लागलं आणि ज्ञान तर एवढं सहज सोपं. खूप खूप निशब्द ताई, निशब्द. शतकोटी प्रणाम. पण मंत्र लावलं तेव्हा मला कळलं, म्हणजे मंत्रामध्ये ते शिवतांडव दिसलं मला. बुद्धाची मूर्ती तिथे शिवतांडव चाललंय हे दिसलं. मंत्राचा आवाज आला मला व्यवस्थित, पण मंत्र छान झालं आणि माझं ध्यान पण चांगलं झालं. बाकी काय नाही. कोटी कोटी त्या प्रणाम. मंत्राची धून पाठवा ना. मिळाली ऑलरेडी, याच्यातच आहे, व्हिडिओ मध्येच येते. ओके. व्हिडिओ मध्येच आहे. बर ताई बोलू का? बघतील ना. ताई बोलू? कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. ताई बोलू का? सुंदर. बोला ना, बोला. मला 2 गोष्टी हव्या होत्या. ध्यान तर खूप सुंदर झालं. आज्ञाचक्रावरती अगदी म्हणजे काय नाचत होतं आज्ञाचक्रावरती. म्हणजे आताही खूप त्याची स्पंदनं जाणवत आहेत. ताई आवाज येतोय माझा? हा, येतोय. मला सम्यक दृष्टी आणि वाचा ह्याच्या मधलं जे सांगितलं ते हवं होतं. तुम्ही नंतर सांगितलं तरी चालेल. सम्यक दृष्टी नंतर काय सांगितलं आणि सुदूर जया ह्याचा मीनिंग काय सांगितलं? प्रतिभाताई, सेशन रेकॉर्डेड आहे. आम्ही पाठवेन त्याच्यात सगळ्यांना. ठीक आहे, त्याच्यात ठीक आहे. तुम्हाला असू द्या, असू द्या. सगळे रेफरन्स मिळतील परत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, ठीक आहे. धन्यवाद ताई आत्म्याबद्दल. ताई मी बोलू का? बोला ताई. इकडे 1 मिनिट, श्रद्धा ताईने हात वर केला, पण त्यांना आधी सांगू, मग बोला सुजाता ताई. बोला श्रद्धा ताई. हा, नमस्कार ताई. तुम्ही ते तांडव नृत्य लावलेलं ते मला ऐकू आलं, पण मला आज अनुभवही आला. पायातूनही मला ऊर्जा जाणवली, उजव्या पायाच्या तळव्यातून, आणि ब्रह्मरंध्रातूनही मला ऊर्जा जाणवली. धन्यवाद ताई. तुम्ही मला आता दिसत नाही आहात. चालेल, मला तुम्ही दिसता. ओके, ठीक आहे. तर धन्यवाद. छान झालं ध्यान. फक्त हेच विचारायचं होतं की व्यत्यय तर आला नाही ना नाही नाही, काही व्यत्यय नाही. तुम्ही कधी जॉईन होऊ शकता. उज्ज्वला ताई, काल सॉरी, तुम्हाला बोलायचं होतं आणि मला निरोप घ्यावा लागला. तुम्ही आता आधी बोलू शकता प्लीज. हा, काही नाही. कालचं मी तुम्हाला पाठवलं होतं लिहून. वाचलं का काय माहिती नाही. नाही, ते माझ्याकडून राहून गेलं असावं कदाचित. हा, आज मला माझ्या आज्ञाचक्रावरनं काही शब्द दिसले, इंग्रजी शब्द दिसले, आणि मी ते लिहून घेत होते माझे मीच पाहून असं. तर ते शेवटचे ते 2 शब्द होते. त्यातल्या पहिल्या शब्दाची शेवटची 3 अक्षरं ICE होती का ISE होती, पण बहुतेक ICE असं मी म्हंटल. आणि नंतर खूप मोठा बल्बचा प्रकाश आला आणि ती अक्षरं, ते शब्द गेले. म्हणजे पण तो प्रकाश मला परत आणखीन दिसला. म्हणजे माझं, म्हणजे काय आता माझं राहून गेलं माहित नाही मला, पण दाखवतील त्या योग्यतेची मी झाल्यानंतर परमेश्वर मला दाखवतील ते अक्षर पुन्हा. ताई, तुम्हाला खूप मोठी गोष्ट मिळाली आज. हो का? धन्यवाद ताई. बोलू का ताई? बोला, बोला ताई. हा ताई, तुम्ही ते बोधिवृक्षाकडून आपल्या हृदयात प्रकाश येतोय हे सांगितलं, तेव्हा खरोखरच बोधिवृक्षातून जांभळा प्रकाश आला माझ्या हृदयामध्ये. आणि जेव्हा तांडव स्तोत्र लावलेलं तेव्हा स्तोत्र सुरू झाल्यापासून एकदम तेजोमय प्रकाश, असा सूर्याचा असावा तसा पांढरा पिवळा असं मिक्स असं माझ्या ब्रह्मरंध्रातून येत होता. आणि जवळजवळ ते शेवटपर्यंत तुमचं ते स्तोत्र चालू होतं तोपर्यंत पूर्ण माझ्या ब्रह्मरंध्रावर आणि आज्ञाचक्रावर तो पडत होता. खूप धन्यवाद ताई. मला ना पूर्ण वेळ येलो प्रकाश दिसत होता पूर्ण ह्याच्यामध्ये, जेव्हा सुरू केलं तेव्हापासून. त्याच्यानंतर गजानन महाराज, म्हणजे ऍक्च्युली मला महाराज दिसले नाही, पण महाराजांची शाल असते ना ती घातलेली जरीची बॉर्डर वाली ती, आणि त्यांच्या समोर दिवा दिसला.
आणि जसं ते हे शंकराचं मंत्र लावला जेव्हा, तेव्हापासून एकदम असं जाणवत होतं, स्पंदन येतात, काय म्हणजे स्पंदन बोलणं माहिती, असं आपल्याला एकदम ऊर्जा येते माहिती, असं एकदम अशी चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे, ते चालू होतं. आणि ना एक ना असं पूर्ण कॉम्प्लेक्स दिसलं. आता ते कॉम्प्लेक्स होतं का देवळं 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 होती ते मला माहित नाही. असे लाल कलरचं, लाल म्हणजे माहिती शेंदुरी कलर असा फासलेली घर 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 होती. मी एका दरवाजावर जवळ गेली आणि ना मी म्हणजे ते काय बघणार तेवढं परत मागे आली, असं झालं. मला माहित नाही ते काय होतं, कॉम्प्लेक्सेस होती, घरं होती का देवळं होती का अशी कुठली जागा आहे का मला पण नाही माहिती. मी कधी फार देवस्थानी गेली नाहीये मी कुठल्या, पण अशी कुठली जागा आहे का मला माहिती नाहीये. आणि अजूनही मला ते फील होतंय की काहीतरी जबरदस्त झालेलं आहे आम्ही शरीरात. पूर्ण येल्लो प्रकाश मला शेवटपर्यंत दिसत होता. खूप छान नव्हता, छान प्रगती आहे. गुरुदादा. आजच्या ध्यानामध्ये सुरुवातीला ते मी खरंच ते बोधिवृक्ष पाहिलंय की नाही माहिती नाही मला, म्हणजे पण मी इमॅजिन केलं तसं खूप मोठं त्याचं काय म्हणतात घेर जो वृक्षाचा आहे तो एवढा जास्त होता की साधारण अर्धा किलोमीटर पर्यंत असेल, असं एवढं मोठं ते वृक्ष झालेलं होतं. आणि खोड खूप मोठं असं जाड आहे असं दिसलं. आणि आपण म्हंटल होतं ना की आपण सगळे बसलोय तिथे गोलाकार वगैरे करून. तर जनरली ध्यानामध्ये आपण म्हणत असतो नेहमी आपण की गोलाकार बसलोय एखाद्या ठिकाणी, पण आपण सगळे असे त्या वृक्षाच्या बाजूला, म्हणजे जे खोड आहे ना त्याला सर्कल करून असं बाजूला सगळे बसलो होतो एकत्र. आपण आपल्या एकमेकांना फेसिंग आहोत असं नव्हतं दिसत ते. हे खोड असेल तर खोडाच्या बाजूला आपण असे सगळेजण बसलोय असं दिसलं त्या ह्याच्यामध्ये ध्यानामध्ये. आणि ते मध्ये एका ध्यानामध्ये मला असं दिसलं होतं ना की ज्ञानेश्वर सारखी एक व्यक्ती एका खोडाच्या तिथे बसलेली आहे झाडाच्या खाली, मोठं खोड असलेल्या झाडाच्या खाली. तर ते क्षणार्धात मला ते थोडस आठवलं की मला तो ध्यानात अनुभव आला होता ते मागच्या एका. आणि नंतर जेव्हा आपण ते शिव तांडव काइंड ऑफ स्तोत्र जे लावलं होतं ना त्याच्यामध्ये जेव्हा जसं तुम्ही लावलं ना तसंच म्हणजे त्या क्षणी मला महादेवाची अशी निळी अंगावर निळं काहीतरी फासलंय असं त्यांची एक झलक दिसली. अशी धुरकट अशी झलक दिसली, म्हणजे असं पूर्ण क्लिअर नाही दिसलं मला ते. आणि नंतर मग अशा षटकोनी का पंचकोनी आकृतीमध्ये त्रिशूळ असं दिसत होतं अधनमधनं. आणि नंतर हे जेव्हा ते त्या स्तोत्रामध्ये ना मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक जे वाजत होतं त्याच्यामध्ये तबला खूप प्रखरपणे ऐकू येत होता. तर मग मला असं जाणवलं की शंकर महाराजांच्या ज्या धनकवडीच्या मठामध्ये मी जणू काही त्यांच्यासाठी तबला वाजवतोय. आणि मी आतापर्यंत वाजवले तबल्याची बोल मला, म्हणजे मी 4थीत असल्यापासून तबला शिकायचो, 4थी ते 8वी पर्यंत शिकलो असेल मी एखाद्यावेळेस. तर ते तेवढे वाजवलेले सगळे तोडे वगैरे जे आहे ते मला सगळे आठवायला लागले, जसं काय मी वाजवतोय. आणि माझ्याकडे मी ज्या तबल्यावर शिकलो माझ्या मामांनी दिला होता तो तबला मला दिसायला लागला. तो आता सध्या आमच्या मठात ठेवलेला आहे. जरा कंडिशन त्याची थोडीशी हे झाली तर तो तबला ठीक करून मी तो वाजवायला लागलो असं मला त्या स्तोत्र चालू असताना दिसलं. आणि शंकर महाराज पण असे प्रसन्न होत होते असं जाणवत होतं. आणि अशी म्हणजे हलकेपणा जाणवतोय, म्हणजे आज प्रसन्न जास्त जाणवते आज. अद्भुत होतं तुमची अनुभूती. तुम्हाला जो त्रिशूळ दिसला म्हणजे सगळे जे ताप येतात आयुष्यातले ते निघून जाणार आहेत हे दर्शवतंय. आणि असं सारखं जाणवत होतं ध्यानाच्या शेवटी जेव्हा आपण डोळ्यावर हात ठेवले. आणखीन एक डोळ्यावर हात ठेवले तेव्हा आणखीन एकदा मला विठ्ठलांचा क्लोजअप चेहरा दिसला. विठ्ठल म्हणजे काळा पूर्ण ब्लॅकआउट मध्ये विठ्ठलांच्या थर्ड आय वरती जो टिळा लावलेला असतो ना तो परत असा दिसला आज.
बऱ्याच म्हणजे 2-3 ध्यान दिसत नव्हतं, आज परत दिसला. आणि असं सारखं वाटत होतं की आपण सगळे आपल्या सगळ्यां थ्रू पूर्ण जगामध्ये किती एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली जाते. आणि फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं तर पाकिस्तानामध्ये बरेचसे प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्यांना ती एनर्जी मिळते आणि ते सगळं व्यवस्थित व्हावं. आणि आपण हे माध्यम आहोत, हे आपण किती हे सगळेजण, मी एकटाच नाही, पण आपण किती आपल्या थ्रू किती चांगलं काम होतंय आपल्या नकळत, असं ते जाणवत होतं. खूप छान, व्हेरी गुड. खूप छान दादा, ग्रेट, छान अनुभूती. कोटी कोटी मावशी प्रणाम. नमस्कार. कोटी कोटी प्रणाम. मला हॅलो, हा मावशी. कोटी कोटी प्रणाम. मला हा आज मावशी. ऐकू म्हणजे हे आलंच नाही, हे ऑडिओ पुष्कळ मध्ये मध्ये शब्द जात होते, त्यामुळे ध्यानात जरा हे झालं, पण हा. तरी छान झालं शेवटी. आणि बोधिवृक्ष जे हे आहे तो म्हणजे वडाचा का, म्हणजे नाही ऍक्च्युअली मावशी, कुठला? पिंपळाचा आहे. हो का? ओके ओके. मग त्याच्यात पिंप हॅलो, मॅक्झिमम हा. ऊर्जा मिळते त्याच्यात. हो हॅलो, हो मावशी. हा मावशी, पिंपळाचा ओके ओके. बोधिवृक्ष हा पिंपळाचा आहे. हा, तर हा ते मावशी. म्हणजे एरवी वडाखाली दाखवतात, सगळे ऋषीमुनी पुष्कळ ठिकाणी दाखवतात, तपाला ध्यानाला बसतात ते. आणि ह्यांचंच पिंपळ आहे, तर म्हणजे त्याचं बरंच हे आहे ना, अश्वत्थ वृक्ष हा, तो सगळा. अश्वत्थ वृक्ष. आणि भगवंत म्हणतात ना, भगवंताचाच अवतार आहे ना गौतम बुद्ध म्हणजे. हो हो हो. हा, आणि भगवंत तर म्हणतात असे ना भगवद्गीतेत की मी पिंपळ आहे, मी पिंपळात हो आहे, हो, बरोबर ना. बरोबर आहे. हा, मग तिथे आणि काय ते हे मिळतं का, सर्वात जास्त त्याच्याकडनं हे होतं का, देवाचाच असल्यामुळे हो अश्वत्थ, मावशी. त्याच्यामुळे वर खाली सगळीकडे बरोबर. आणि बघा ना, पिंपळ वृक्ष कुठे पण निर्माण होतो, कुठे पण हो येतो, हो, है भिंतीत ना, अगदी कुठेही येतो. सहज येतो. हा, त्यामुळे तो आपलं हे बुद्धीला पण हे देतो, हा. भेद करतो असं वाटतं. म्हणजे सायंटिफिकरित्या पण याचं खूप महत्व आहे. ते पुढच्या भागात हवं तर आपल्याला माहिती हवी हो, असेल तर जरूर सांगितलं देईन की एखाद्या जास्त भागात. कळतं हे, म्हणजे आधी ध्यान कसं हे झालं, हा काय झालं ते, हा, हे त्यांना असं कसं मिळतं ते आहे. त्यांची ऊर्जा जास्त म्हणून त्यांना मिळतं, आम्हाला कमी बरोबर आहे आहे. म्हणून थोडं कमी येतं, म्हणजे अगदीच काही नाही, जरा शून्य 1%. असं नाही मावशी. आणि एक अजून विनंती याच्यासाठी करते की तुम्ही जर तुमचे व्हिडिओ सुरू केले ना, तर तुम्हाला ती ऊर्जा डायरेक्ट जाणवेल की तुमच्या हो, मी केला हृदयापर्यंत होता आज, पोहोचली. मी केला होता आज, ध्यानाच्या वेळेला करते मी. बघत नाहीये, बरोबर ना, आपलेच आपण आहोत, हो, तर ती ऊर्जा तुम्हाला जाणवेल तुमच्या. अरे वा, किती सुंदर. वा, वा, हे दाखवलं आता, छान खूप दिसतंय. छान केलं हे काम तुम्ही. हे छान केलं एकदम. वा हे गुरुदादांचं काम आहे. वा, चांगले. हे किती सुंदर, कसं पहिली केलं पटकन. वृक्षाची हे नमस्कार, हा, मग गुरु, मग म्हणजे गुरु वृक्ष सगळेच एक आहेत, त्यामुळे खूप छान. दिसते ना कोटी सगळ्यांना. एकदम छान, एकदम छान. दिसते दिसते, खूप छान वाटतंय दर्शन. हा हा, किती योग्य वेळेला तुम्ही दर्शन दिलं सगळ्यांना बोधिवृक्षाचं. हो, फारच छान. आता सगळे कनेक्ट होऊन जा, की आपण कनेक्ट झालो आहोत खऱ्या अर्थाने. क्षणभर बघा आणि पूर्णपणे आज्ञा चक्रातून ऊर्जा घ्या. सहस्रारातून संपूर्ण शरीरभर ऊर्जा तुमच्या गेलेली. मला ऍक्च्युली एक विचारायचं होतं ऋतताई. आता आपण हे जवळजवळ 7th पार्ट होता हा आजचा गौतम बुद्धांबद्दल, पण ऍक्च्युली जर बुद्धत्व जर समराईज करायचं झालं 1-2 स्टेटमेंट्स मध्ये, जेणेकरून कोणाला सांगायचं असेल तर सांगता येईल लेमॅन लँग्वेज मध्ये, तर मग दादा आवाज खूप हळू येतोय. हॅलो, आवाज येतोय का? हा, आता येतोय. म्हटलं आपण जवळजवळ हा पार्ट 7 आहे आजचा गौतम बुद्धांचा आपला, तर तुम्ही बरीचशी माहिती दिली, त्याच्यातली आम्ही किती घेतली किती नाही ते बघावं लागेल नंतर. पण जर लेमॅन लँग्वेज मध्ये कोणाला असं सांगायचं असेल की बाबा बुद्धत्व काय आहे, त्याला आपण कसं 1-2 वाक्यात किंवा काही शब्दात कसं मांडू शकतो, बुद्धत्व म्हणजे काय?
कारण बऱ्याच जणांना काय वाटतं, मी तुम्हाला सांगतो, रिअल लाईफ मध्ये बुद्धत्व म्हणजे ते आपले भीम सेना जी असते आपल्या भारतामध्ये, ते लोक जास्त फॉलोअर्स आहेत त्यांच्या याच्यामध्ये, रिलिजन मध्ये. तर ते बुद्ध म्हटले की त्यांना आपल्याला ते भीमसेनाच आठवते. म्हणजे एक्झॅक्टली बुद्धत्व म्हणायचं झालं तर लेमन लँग्वेज मध्ये काय कसं सांगता येईल? सगळ्या इच्छांच्या पलीकडे जाणं म्हणजे बुद्धत्व. इच्छा, वासना यांच्या पलीकडे जाणं आणि जगणं म्हणजे बुद्धत्व. बुद्धत्व म्हणजे ही ध्यानाची शेवटची अवस्था. अनेक जन्मानंतर ही आपल्याला अवस्था मिळते आणि आपण सगळेच बुद्ध आहोत, हे पण मी आपल्याला सांगते. याच्यात अगदी सहज सोप्या भाषेत आपल्याला पितामह ब्रह्मश्री पत्री सरांनी सांगितले की प्रत्येक जण बुद्ध आहे. बुद्ध काही एक गौतम बुद्ध नव्हते, बुद्ध सगळेच आहेत. आणि जे ध्यानात येतात ते आपोआप बुद्ध होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की गौतम बुद्धांसारखं कुणीही जंगलात जाण्याची गरज नाही किंवा उपासना करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरात बसून अगदी छान एसी लावा आणि ध्यान करा. त्याच्यासाठी कुठल्याच अटीतटी नाहीये की तुम्ही स्वतःच्या शरीराला कष्ट द्या आणि संसार सोडून कुठेतरी चालले जा, असं बिलकुल नाही. पितामहांचं म्हणणं अगदी स्वच्छ आणि साफ आहे की तुम्ही जिथे बसता तिथे ध्यान करा, म्हणजेच तुम्ही बुद्ध. बुद्धत्व मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची, तपश्चर्या करण्याची गरज नाहीये. जो ध्यानी आहे तोच बुद्ध आहे. इतकं सोप्या भाषेत त्यांनी सांगितलंय. त्यांनी खाण्यापिण्याचं कुठलेही आपल्याला बंधनं लावलेली नाहीयेत. फक्त लसूण खाऊ नका असंच ते म्हणतात. की लसणाने काय होतं की आपल्याला ज्या आपल्या क्षमता असतात ध्यानाच्या त्या कमी होतात, त्याचा ऱ्हास होतो, आपल्यात जास्त क्रोध निर्माण होतो. खूप असा घोगरस सुगंध असतो ना लसणाला, त्याच्यामुळे ते फक्त लसूण खाऊ नका एवढंच सांगतात. ते कांदा खा, शाकाहारी राहा. त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते एक दिवस मी आपल्या याच्यात ग्रुप मध्ये शेअर करते. आणि बुद्धत्व होणं इतकं सोपं आहे. तुम्ही ध्यान करा म्हणजे बुद्धपदाला पोचता. आता इच्छा माणसाच्या असतातच, प्रत्येकच माणसाच्या इच्छा असतात. पण त्या इच्छांना तुम्हाला नियंत्रण कसं ठेवता येईल की आपल्या इच्छा कमीत कमी करून आपण दुसऱ्याला कसं सुखी ठेवू शकतो. समजा माझ्याजवळ जर काही पैसे तर माझ्या शरीरापुरते मला जर 2-4 ड्रेसेस आहेत आवश्यक आहे, मी तेवढे घेईन. पण जर समोरच्याला गरज आहे तर त्याला मी कशी मदत करू शकते किंवा शकतो. दुसऱ्याला मी कसा आनंद देऊ शकतो, दुसऱ्याच्या जीवनात कशी सुखाची एक पहाट माझ्याकडून उमलू शकते. कारण जेव्हा दुसऱ्याची दुःखाची वेदना कमी होते तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो की चला माझ्यामुळे तुम्हाला आनंद मिळालाय, बरोबर ना. ते ध्यान करणं आणि या ध्यानाच्या मार्गात येणं म्हणजेच बुद्धत्व आहे. बुद्धत्व म्हणजे असं काही नाहीये की जंगलात जा. मला वाटतं दादा इतकं एका वाक्यात पुरे झालं ना, बरोबर.